मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी थाळीनाद आंदोलन करून मागण्यांचे निवेदन सादर केले। शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने 10 जुलैच्या राजपत्रातील अधिसूचना त्वरित रद्दबातल करण्याच्या अनुषंगाने राज्यव्यापी मागणीकरिता शिक्षकांच्या संघटनेने मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यालयासमोर थाळ्या वाजवून आंदोलन केले। तसेच त्यांना निवेदनही सादर केले। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरिता गठीत करण्यात आलेला संयुक्त समितीचा सकारात्मक अहवाल शासनास सादर होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे राजपत्र प्रकाशित होऊन त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होऊ न देण्याकरिता मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आमदाराच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले व जोरजोरात घोषणाबाजी करून आपले लक्ष आकर्षित केले। यासाठी शिक्षण संघर्ष संघटनेने वारंवार तालुका जिल्हा विभागीय तसेच राज्यस्तरावर लक्षवेधी आंदोलन केले आहे। या आंदोलनाचे फलित म्हणून तत्कालीन शासनाने एक अभ्यास समिती नेमून घोषवारा घेतला। या समितीच्या अभ्यासपूर्ण निर्णयाचा अहवाल या संघटनेच्या बाजूने लागणार असा कयास व्यक्त केला जात असताना तुगलकी प्रशासकीय नोकरशाहीने 10 जुलै रोजी संघटनेच्या मागण्यांच्या विरोधात अधिसूचना काढून पेन्शन देण्याच्या निर्णयास आडंगा घातला। त्यामुळे शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनाचा बेत आखण्यात आला। ठरल्याप्रमाणे दिनांक 27 जुलै रोजी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर भुगल यांच्या नेतृत्वात आंदोलनाला दिशा देण्यात आली। या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, गजानन पोळकट, आमदारांचे स्वीय सहाय्यक सुधीर दुबे यांना निवेदन सादर करण्यात आले। शिक्षण संघर्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर भुगुल, बंडू नळकांडे, दिवाकर मेहरे, प्रमोद पोळकट, विजय कोंडे, गोपाल सोनवणे, निलेश साबळे, विनोद तायडे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।